हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज तोंडल्याची चटणी, तोंडल्याचं भरीत, त्याला म्हणता येईल तोंडल्याचा ठेसाही म्हणता येईल, ते बनवणार आहोत। तर बघा, हे आमच्याकडे ना तोंडल्याचा वेल आहे, त्यातले मी तोंडली अशी तोडून घेतलेली आहेत। अशी आहे तोंडली। आता ते मी ना त्याचा शेंडा आणि देठ असं कट करून त्याचे गोल स्लाइस करून घेते। अशा प्रकारे मी सर्व तोंडली ना कट करून घेते। बघा, असे तोंडलीचे खूप सारे फायदे आहेत शरीरासाठी। तोंडली आता पूर्णतः कशी कट करते, कट करून घेतले। बघा, आता तोंडली आता जे नाकतोंड मुरडतात तोंडली बघून ना, त्यांना सुद्धा अशा चटणी खूप छान आवडेल, असं कळणार सुद्धा नाही की तोंडल्याची चटणी आहे म्हणून। सर्व तोंडली कट करून घेतलेत मी, आता कापून घेतलेत। आता ना गॅसवरती पॅन ठेवून देते गरम करायला। आणि तोंडलीसाठी मी काय साहित्य घेतले ते दाखवते। बघा, हिरव्या मिरच्या 7-8 घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, सुक्या मिरच्या घेतल्या 3-4, जिरे मोहरी हिंग 1-1 चमचा घेतले, शेंगदाणे 2 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर टोमॅटो आणि प्लेन उडदाची डाळ घेतली 1 चमचा। पॅनवरती ना आता तेल टाकून घेते। 1 चमचा तेल टाकले आणि आपल्याला तोंडली चांगली अशी तेलामध्ये चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची, म्हणजे थोडक्यात शिजवून घ्यायची झाकण ठेवून। तर तोंडली मी त्याच्यामध्ये टाकून घेते। आता तोंडलीचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत। तोंड येण्यामध्ये त्रासामध्ये कच्ची तोंडली खाल्ली तर फायदेशीर ठरतं। त्याच्यामुळे उष्णता कमी होते। तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते। त्यामुळे तोंडली खाल्ल्याने वजन कमी होते। तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असते ना, त्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते। तोंडली खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आटोक्यामध्ये राहते आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन एचे मुबलक प्रमाण असते ना, त्यामुळे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ते। आणि याच्याने वजन कमी करण्यास मदत होते। थकव्यापासून आराम मिळतो आपल्याला, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदयाचे आरोग्य पण चांगले राहते आणि मधुमेह प्रतिबंध होतो। पचनाचे ज्या काही समस्या असतील त्या पण दूर होतात आणि कर्करोगासाठी प्रतिबंधक याचे खूप सारे फायदे आहेत। त्यामुळे ना तोंडली अशा प्रकारे भाजी करून किंवा तोंडलीचा ठेसा, चटणी, भरीत करून असं खायचं शरीरासाठी खूप चांगलं असते। लहानांपासून मोठ्यांना आवडेल। आणि ही चटणी कशी तोंडल्याची आहे की काही असे केल्यानंतर, माझ्या पद्धतीने केल्यानंतर कळणार सुद्धा नाही की तोंडल्याची चटणी आहे म्हणून। खूप छान लागते अशी। आता मी हे ना पूर्ण तोंडली अशी खरपूस असे भाजून घेते, झाकण ठेवून अशी शिजवून घेते छानपैकी असे। आता याच्यावर झाकण ठेवून देते आता तोंडल्यांवरती शिजण्यासाठी 5 मिनटं झालेत। बघा, आता चांगले तोंडली असे परतून झालेत, असे खमंग असे खरपूस असे भाजून झालेत। आता नरम पण पडलेत। आता ते तोंडली आता काढून घेते एका प्लेटमध्ये। ते तोंडली काढलेत बघा प्लेटमध्ये तोंडली। आता याच्यामध्येच आता पॅनमध्येच थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये इतर जिन्नस सर्व भाजून घेणार आहे मी। आता तोच पॅन वापरते मी। आता थोडंसं तेल टाकून घेते। पहिले शेंगदाणे भाजून घेते मी खरपूस असे भाजलेत बघा शेंगदाणे, ते बाजूला केले। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे ते पण भाजून घेते छान असे खरपूस असे, डाग पडेपर्यंत मिरच्यांना ते भाजून घ्यायचं छान असं। आता याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर पण भाजून घेते। भाजले गेले बघा टोमॅटो आणि ते सर्व जिन्नस। आता हे थंड करून घेते पूर्णतः। झाले थंड। आता मिक्सरचं पॉट घेतले। आता त्याच्यामध्ये हे सगळं थंड झालेले जिन्नस सगळं वाटून घेणार आहे मी दरदरीतच अशी, म्हणजे आपली चटणी रेडी होईल। त्यात मीठ टाकले। आता मिक्सरला फिरवून घेते चटणी दरदरीत अशी।
झाले बघा वाटून चटणी अशी छानपैकी. आता याला तडका देऊन घेऊया. काढून घेते एका बाउलमध्ये. ही चटणी तुम्ही गरमागरम भाताबरोबर साजूक तूप टाकून आणि चटणी मिक्स करून खायची किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खायची. खूप सुरेख लागते ही चटणी. तुम्हाला डाळ बनवायचा कंटाळा आला असेल भाजी बनवायचा तर अशी चटणी बनवून खायची भातावर. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले. जिरे टाकले. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी टाकली. आता हिंग टाकून घेते 1/2 चमचा. आता उडदाची डाळ टाकते त्याच्यामध्ये 1 चमचा प्लेन. सुक्या मिरच्या टाकल्यात. कढीपत्ता टाकले 10-12 पानं. आता ही खमंग चरचरीत फोडणी आता त्या चटणीवरती सोडून घेणार मी. फोडणी चटणीवर ओतून घेतल्यावर किती सुरेख फोडणी झाली मस्त अशी. रेडी आहे आपली तोंडलीची चटणी. आता ही गरमागरम भाताबरोबर सर्व करते तूप टाकून. भातामध्ये कुस्करून घ्यायचे. त्याच्यामध्ये तुपाचे धार टाकले. असे भातामध्ये कुस्करून खायचे बघा मस्त असे. रेडी आपली तोंडल्याची चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.